जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीने फायनल क्लोज दिला 23,559 वरती. 23,559 वरती आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज आलेला आहे. आणि आजच्या मार्केटमध्ये पण आपल्याला सेलिंग होताना दिसली. सेलिंगचं प्रेशर आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये जास्तच होतं. प्रत्येक दिवसाला आपण बघतोय की मार्केटमध्ये सेलिंगच होते. मार्केट आपलं रिकवर होत नाही आहे. जो पण बाउन्स मिळतोय मार्केटमध्ये, शॉर्ट टर्मसाठी आलेली बाईंग म्हणजेच काय बाउन्स असतो तो, तर त्या बाउन्समध्येच मार्केट शॉर्ट होतं आहे वरतून. ताबडतोब मार्केटमध्ये सेलिंग येऊन जाते. निफ्टी महत्त्वाच्या लेवल ब्रेक करत चाललेली आहे. आता त्या लेवल ब्रेक करण्याचं कारण काय, मी प्रत्येक वेळेला सांगतोय. काल पण आपलं जे ॲनालिसिस झालं बघा, त्याच्यामध्ये पण आपण म्हटलं होतो की आपण ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे, ट्रेंडचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. बहुतेक जण ट्रेंडला फॉलो करत नाही, ते ट्रेंडच्या अपोजिट असतात. ठीक आहे, ट्रेंडच्या अपोजिट गेले तर तुम्ही तिथे ट्रॅपच होणार आहे. कोणताही स्टॉक असू द्या, कोणताही इंडेक्स असू द्या, त्याच्या जर तुम्ही अपोजिट जाताय, एक इंडेक्स वरती जातोय किंवा एखादा स्टॉक वरती जातोय आणि तुम्ही शॉर्टची पोझिशन बनवायची, तुम्ही ट्रॅपवर. एखादा स्टॉक खाली येतोय, तिथे तुम्ही बायची पोझिशन बनवायची, तुम्ही ट्रॅप होणार. आपण ट्रेंडसोबत चाललो पाहिजे. मग निफ्टीमध्ये या ठिकाणी काय होतंय, आता तेच होतंय. ट्रेंड, निफ्टीचा ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड चाललेला आहे निफ्टीचा आणि निफ्टी त्या ट्रेंडला फॉलो करते. परफेक्ट इथं जे स्ट्रक्चर बनताना दिसतंय आपल्याला, ते लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर आपल्याला इथे बनताना दिसतंय. प्राईस काय करते या ठिकाणी, लो ब्रेक करत चाललेली बघा. हे जे महत्त्वाचे सपोर्ट आपण म्हणायचो ना की ही लेवल इथे सपोर्टचं काम करते, ही ब्रेक व्हायला नको, हा रेजिस्टन्स ब्रेक व्हायला पाहिजे, तेव्हा एक रिव्हर्सल येईल. तो रिव्हर्सल आला का मार्केटमध्ये, नाही आला. मार्केटने काय केलं, ही महत्त्वाची लेवल जी होती ना, तिला पण आज ब्रेक केलेलं आहे आणि सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणजे आता निफ्टी काय झाली, पुन्हा एका सपोर्ट लेवलच्या खाली स्लिप झालेली. 23,800 आपण जो सपोर्ट म्हणायचो, त्याच्या खाली मार्केट पुन्हा येऊन पोहोचलेलं आहे. मग आता कुठपर्यंत येणार, आता थोडंसं स्पेस राहिलेलं आहे. जे आपण इथे हे फॉर्मेशन ड्रॉ केलेलं होतं ना हेड अँड शोल्डरचं, त्याचं टार्गेट जर म्हटलं तर ते 23,300पर्यंत. मग एखाद्या वेळेला ते टार्गेट उद्या पण आपल्याला मिळू शकतं किंवा उद्या ते मार्केटवरती पण जाऊ शकतं, व्हायला काही पण होणार. पण आपण इथे या ट्रेंडला फॉलो करतोय. हा जो ट्रेंड आहे, हा मार्केटचा परफेक्ट इथे निगेटिव्ह, हा सपोर्ट ब्रेक झाला. म्हणजे इथं जो स्विंग लो बनला होता, त्या स्विंग लोला पण मार्केटने ब्रेक केलेलं होतं. आता मार्केटसाठी सपोर्ट जो असणार खालचा लेवलनुसार 23,355च्या आसपास, ही लेवल आता मार्केटमध्ये सपोर्टचं काम करते. आणि आपलं जे लाईव्ह चालतं ना सकाळच्या वेळेला, तिथे पण हेच सांगत असतो, ट्रेंडला फॉलो करा. बस, लेवल असतात, त्यांचं इम्पॉर्टन्स असतं, महत्त्व असतं त्यांचं, पण त्यांना फॉलो करत चला, तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. आता असं जे मार्केट आहे, समजा ही निफ्टी बघतोय आपण, पण मला एखादा स्टॉक दिसतोय. मी तुम्हाला एक रिलायन्सचं उदाहरण देतो. असं समजूया की हा रिलायन्स स्टॉक आहे आणि तुम्हाला काय दिसतं, याचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. मग मी जर एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल तर मी याला नक्की बाय करण्याचा प्रयत्न करेल, कारण की मला हा स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळतोय. हा स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळतो, मी बाय करण्याचा प्रयत्न करेल. पण जर मी एक स्विंग ट्रेडर असेल, स्विंग ट्रेडिंग करतोय, दोघांचं कंपॅरिझन आपण इथे करूया, स्विंग ट्रेडिंग करतोय, तर मी काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. असा जो स्टॉक असतो ना पडता, त्याच्यामध्ये आपण कोणती पोझिशन बनवायची नसते. मग तुम्ही म्हणणार तो तर स्वस्तात मिळतोय. अहो स्वस्तात तर मिळतोय, पण तो खाली किती येणार कोणाला माहीत असतं का, नाही. आता ही निफ्टी मी म्हणतो इथपर्यंतच येणार, 23,350पर्यंत. असं म्हणून चालेल का मला, नाही चालणार. ती खाली अजून किती पण जाऊ शकते, 10% पडू शकते, 15% पडू शकते, किती पण खाली येऊ शकते ते. मग स्टॉकच्या बाबतीत पण तसं होऊ शकतो. हा रिलायन्स स्टॉक आहे ना, खाली किती पण जाऊ शकतो. त्यामुळे मी ते स्विंग ट्रेडिंग करू शकत नाही. मला जेव्हा रिव्हर्सलचं साईन, काही रिव्हर्सल मला तिथे दिसेल, तेव्हा मी त्याला बाय करण्याचा प्रयत्न करेल. लाँग टर्म इन्व्हेस्टर आहे मी, त्याला नक्की ते बाय करू शकतो. जो स्टॉक वरती होता 2600ला होता, तो 1300वरती आलेला आहे, 1500वरती आलेला आहे. थोडा का होईना मला तो डिस्काउंटमध्ये मिळतोच आहे ना. ठीक आहे, डिस्काउंटमध्ये मिळतो म्हणून मी बाय करतो. का, कंपनी चांगली आहे, बस तिचे फंडामेंटल चांगले, मी त्या सर्व गोष्टी बघणार आहे. पण ट्रेडिंग करायची असेल तर मी टाळणार. बहुतेक जण इथे ट्रॅप होतील की एक स्टॉक स्वस्तात मिळतोय म्हणून बाय करून टाकायचा. शांत बसा, 15 दिवस जातील, 20 दिवस जातील, 1 महिना जाईल, शांत बसा, नका स्विंग ट्रेडिंग करू. ठीक आहे, असं तर नाही ना की प्रत्येक दिवसाला आपण स्टॉक बाय केले पाहिजे, 8-10 दिवसाला प्रॉफिटच बनवलं पाहिजे. आणि जेव्हा स्टॉक मार्केट प्रॉफिट द्यायला लागतं ना, आपण घेऊ शकत नाही. आपण घेऊ शकत नाही एवढं प्रॉफिट मार्केट आपल्याला देऊन जात असतं जेव्हा वेळ येत असते तेव्हा. मग अशा जागेवरती आपण आपला पैसा लूज करायचा नसतो, त्याला सांभाळून ठेवायचं असतं, सेव्ह करा त्याला. ठीक आहे, तर हे मार्केटचं स्ट्रक्चर आपल्याला इथे परफेक्ट निगेटिव्ह दिसतंय. निगेटिव्ह प्राइजेक्शन आपल्याला इथे चार्टवरती दिसते.
खाली जायला मार्केट किती पण जाऊ शकतं अजून, पण वरतून जर निफ्टी बघितली ना आता जवळजवळ 10% आसपास तुटलेली आहे, 10-10.5%. आणि जे बुल मार्केट असतं त्याच्यामध्ये असे करेक्शन नेहमी येत असतात. तुम्ही चार्टचा स्टडी करायचा, ही जी निफ्टीचं आहे ना स्ट्रक्चर बनलेलं, पूर्ण चार्टला बघायचं आणि त्या ठिकाणी बघायचं की मार्केटमध्ये किती जास्तीत जास्त करेक्शन येत असतात. एखादा क्रॅश जो येत असतो ना, क्रॅश, तर क्रॅशमध्ये काय होत असतं, पॅनिक सेलिंग जास्त होणार तिथे. ठीक आहे, काही इन्व्हेस्टर असतात आपले पोर्टफोलिओ सेल करून टाकतात, सगळ्यांची सेलिंग चालू होणार तेव्हा तिथे मग जास्त येत असतं ते करेक्शन, 30-40%. ते क्रॅशमध्ये येत असतं आणि तो क्रॅश काय डेली येणार नाही, 5-7 वर्षातून एकदा तो येत असतो, तेव्हा मग इंडेक्स एवढे तुटत असतात. पण जे बुल मार्केट असतं ना, त्या बुल मार्केटमध्ये 10-15% करेक्शन तर येतच असतात. इंडेक्समध्ये 10 ते 15% करेक्शन झालेलं आहे. स्कोप किती अजून जायला, ते किती जाणार, पण 4-5% जाऊ शकतं, आपण असं धरूया गृहीत. पण मला तर नाही वाटत जास्त जाईल, ते 20,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. तुम्ही म्हणणार 18,000ला जाऊ शकते, तुम्ही म्हणणार 15,000ला, तिथे पण जाऊ शकते ती. पण संभावना किती त्याची, संभावना किती असते, कमी होऊन जाते संभावना तिथे. तिथे रिव्हर्सलचे चान्सेस जास्त असतात. ते रिव्हर्सल आपल्याला जेव्हा चार्टवरती दिसतील तेव्हा आपण म्हणणार की मार्केटमध्ये रिव्हर्सल आहे, नाहीतर हे पडतं मार्केट आहे, आपण म्हणणार या ट्रेंडलाच फॉलो करणार. आपण म्हणणार की हे मार्केट जसं पण वरती जाणार, समजा हे मार्केट इथं आलं ते वरती जाणार, वरतून पुन्हा शॉर्ट होणार. मला जेव्हा इथे रिव्हर्सलचं साईन काही दिसेल, रिव्हर्सलचं साईन, तेव्हा मी म्हणणार की निफ्टीमध्ये आता ट्रेंड रिव्हर्सल होतो आहे. तसं फॉर्मेशन चार्टवरती आपल्याला दिसायला लागतील. समजलं, निफ्टीचा ट्रेंड या ठिकाणी परफेक्ट निगेटिव्ह, स्ट्रक्चर पूर्णपणे निगेटिव्ह, आणि ते दिसतंच आहे. सांगायची पण मला जास्त गरज नाही, कारण की आपण सकाळी लाईव्हवरती जे असतो ना 2-2.5 तास तेच बघतोय की निफ्टीचा स्ट्रक्चर निगेटिव्ह. संध्याकाळच्या वेळेला येत असतो तिथे पण म्हणतो की निफ्टीचा स्ट्रक्चर निगेटिव्ह. अजून एक गोष्ट, खूप सारे आता यूट्यूबवरती कॉमेंट यायला लागतील, आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट पण येणार, आपला डिस्कशन ग्रुपचा आहे तिथे पण कॉमेंट येणार की सर माझा पोर्टफोलिओ जो मी लाँग टर्मसाठी बनवलेला आहे, माझा कालावधी 5 ते 10 वर्षांचा आहे, 5 ते 10 वर्ष मी एक पोर्टफोलिओ बनवलेला आहे. आता पोर्टफोलिओ केव्हा बनवायचा असतो, केव्हा बनवला पाहिजे, मार्केटची कंडिशन कशी असते, त्याचा पण अभ्यास असतो. आता बहुतेक जण रँडमली करतात पोर्टफोलिओ तयार, पण कोणत्या वेळेला करायला पाहिजे ती पण एक पद्धत असते. ठीक आहे, पण समजा तुम्ही बनवला 5-10 वर्ष तुमचा व्ह्यू मार्केटमध्ये, समजा मी 2024मध्ये माझा पोर्टफोलिओ बनवला आणि मला काय करायचं आहे, 2040पर्यंत या पोर्टफोलिओला ठेवायचं. मी भविष्याचा विचार करतो आहे की मी चांगल्या कंपनी इथे बाय करून ठेवलेलं आहे, त्यांना मी होल्ड केलेलं आहे. मला माहिती आहे मी निवडलेली कंपनी ती मला भविष्यामध्ये 15 वर्षानंतर चांगला पैसा बनवूनच देणार, मी स्टॉकला होल्ड केलेलं आहे. पण आत्ताच्या वेळेला काय होतं आहे, तो पोर्टफोलिओ मला 15% निगेटिव्ह दिसतो आहे. मी काय केलं पाहिजे, आपण विचार कोणता करतोय बरं. तुम्ही 2024मध्ये पोर्टफोलिओ तयार केला, 2040पर्यंत ठेवायचं पण म्हणताय, मग का बघता याला, जर तो निगेटिव्ह होतं आहे का बघायचं होतं त्याला. कोणी म्हणत असेल माझा पोर्टफोलिओ 40% निगेटिव्ह, आता हे 40-50%वाले ज्या व्यक्ती असतील ना, त्यांनी फक्त हे पोर्टफोलिओ फोमोमध्ये तयार केलेले आहे, लक्षात घ्या, किंवा त्यांचा अभ्यास नाही टेक्निकलचा आणि ते स्विंग ट्रेडिंग करत असतील तर ते आपोआप होऊन गेले त्यांचे पोर्टफोलिओ. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या तुम्ही. हे जे पोर्टफोलिओ बनलेले असतील ना तुमचे, तुम्ही म्हणतात लॉंग टर्मसाठी, हे तुम्ही नाही बनवले, ते आपोआप बनले. तुम्ही म्हणणार आपोआप कसे काय बनले, बघा आता शब्द, हे पोर्टफोलिओ तुमचे आपोआप बनले. आपोआप बनले, तुम्ही म्हणणार आपोआप तर बनू शकत नाही, पोर्टफोलिओ बनतात. कसे बनतात माहिती आहे का, तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतात शॉर्ट टर्मसाठी. तुमचा व्ह्यू काय असतो की 8-10 दिवस ठेवूया, हा स्टॉक चाललेला आहे वरती 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 जातो आहे, प्रॉफिट बनतच जातं आहे, मग तुम्ही काय करतात, स्टॉकला बाय करतात. समजा तुम्ही कोचिन शिपयार्डला बाय केलेलं होतं, एक उदाहरण घेतो, कोचिन शिपयार्ड या स्टॉकला बाय केलं होतं स्विंग ट्रेडिंगसाठी. पण तुम्ही ही गोष्ट नाही बघितली की स्विंग ट्रेडिंग मला कुठे करायची, कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायची आणि बाहेर पडायचं. हा जो स्टॉक होता कंटिन्युअसली वरती जातोय वरती जातोय वरती जातोय, 3,000ला गेलेला आहे आणि तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी 3,000ला याला उचललं, बाय केलं इथे 3,000वरती, आणि म्हणणार की आता हा पण आपल्याला उद्याच्या दिवशी 20%चं प्रॉफिट देणार का, हे स्टॉक चालायचेच तसे. मग तुम्ही याला बाय करून टाकलं आणि तेव्हाच याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाली. मग आता तुम्हाला माहीत पाहिजे ना की मी जर स्विंग ट्रेडिंग करतोय, हा स्टॉक मला जर 10% किंवा 8% लॉस द्यायला लागला तर मला निघायचं आहे बाहेर, कारण की मी चुकतोय. तुम्ही निघाले नाही तिथे, तुम्ही 3,000वरती निघाले नाही स्टॉकमध्ये, त्याला पडताय बघत जात आहे, पडताय बघत जात आहे, पडताय बघत जात आहे, पडताय बघत जात आहे, स्टॉक आला 45% खाली.
किंवा 50% खाली. मग मला सांगा, हा स्टॉक तुम्ही निवडलेला होता स्विंग ट्रेडिंगसाठी. हा स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी निवडलेला होता. तुम्ही बनले लॉंग टर्म इन्व्हेस्टर. कन्सेप्ट समजते तुम्हाला? तुम्ही बनले लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणजे तो तुमच्या पोर्टफोलिओचा आपोआप भाग बनून गेला. तुम्हाला फक्त 8-10 दिवसांसाठी 15 दिवसांसाठी याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं होतं, पण तुम्ही आता लॉंग टर्मसाठी त्याला होल्ड करणार जोपर्यंत तो तुम्हाला प्रॉफिट देत नाही. मग तो 1 वर्षाने देईल किंवा 2 वर्षाने देईल, त्यामुळे तो तुमचा पोर्टफोलिओचा भाग बनलेला आहे. मग तुम्ही त्याला आता म्हणणार की तुम्हाला लॉंग टर्मसाठी ठेवायचा. म्हणजे अशा पद्धतीने मग तिथे तुमचे रेल्वेचे स्टॉक असू शकतात, IRFC असू शकतो, रेलटेल असू शकतो, SBI असू शकतो, रिलायन्स असू शकतो. असे स्टॉक की ज्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करण्याचा विचार करत होता आणि ते तुमचा लॉंग टर्म पोर्टफोलिओचा भाग बनून गेले ते स्टॉक. मग मी सांगतोय ना तुम्हाला की जे हे 40-50% तुमचे हे जे रिटर्न तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसत आहे ते पोर्टफोलिओ तुमचे आपोआप बनून गेले. तुम्हाला बनवायची गरज पडली नाही. नाहीतर एक स्विंग ट्रेडर त्याला माहिती रिस्क किती घ्यायची, मला मी चुकतोय तर मला इथे बाहेर पडलं पाहिजे. 40-50% जर तुम्ही निगेटिव्ह होताना स्टॉकला बघत राहता याचा अर्थ तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत नाही आहे. ती तुमची स्विंग ट्रेडिंग होतच नाही. मग त्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणणार की तुम्ही सोडून दिला स्टॉक. मग तो तुम्हाला 6 महिन्यानंतर प्रॉफिट देऊ, 1 वर्षानंतर देऊ, तुम्ही त्याला होल्ड करत राहणार. तर हे जे पोर्टफोलिओ बनलेले यांनी सर्वांनी टॉपला बाय केलेलं असतील. म्हणजे कोणताही स्टॉक असू द्या, तुम्ही एकदम टॉपला बाय केलेला आहे तेव्हाच तो तुम्हाला 40% 50% निगेटिव्ह रिटर्न दाखवू शकतो. नाहीतर पोर्टफोलिओ एवढे निगेटिव्ह जात नाही. 10% मान्य करू शकतो, 15% मान्य करू शकतो, 20% मान्य करू शकतो, पण 40-50% जाऊ शकत नाही तो. का? तुमची टॉपची बाईंग ही तुमची टॉपची बाईंग असते. लक्षात आलं? ज्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ 15% मायनस होतो त्याला माहिती आहे मार्केटमध्ये करेक्शन चांगले झालेले आहेत, ती व्यक्ती काय करणार हो? चांगले फंडामेंटल स्टॉक जे असतात ना त्यांना ॲक्युमुलेट करत जाणार ती व्यक्ती. आणि केलं पण पाहिजे ते. आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल ना, आपण काय केलं पाहिजे? ॲक्युमुलेट केले पाहिजे. रिलायन्ससारखा स्टॉक आहे, मी याला ॲक्युमुलेट करू शकतो. SBI सारखा स्टॉक मी ॲक्युमुलेशन करू शकतो. ॲक्युमुलेशन करणं म्हणजे असं नाही की आपल्याजवळ असलेला पूर्ण पैसा त्याच्यामध्ये लावून देणं, असं नसतं. काही क्वांटिटी ॲड करत जाणं. आपल्याला माहिती आहे ह्या स्ट्रॉंग कंपन्या ज्या असतात ना, रिव्हर्सल आला त्यांच्यामध्ये की त्या वरती जाणार, त्या आपल्या हायला पण म्हणजे ऑल टाईम हायला पण ब्रेक करून वरती जाणार आणि ते आपल्याला चांगलं प्रॉफिट बनवून देणार. माझा व्ह्यू काय? लॉंग टर्मचा. माझा व्ह्यू 2040चा. मग मी बघत नाही बसणार ना की माझा पोर्टफोलिओ तो 15% निगेटिव्ह जातोय की 20% निगेटिव्ह जातोय. जाऊ द्या, काही अडचण नाही, उलट ॲक्युमुलेट करत चला. चांगले चांगले स्टॉक तुम्हाला आत्ताच्या वेळेला पण दिसतील, त्यांना बाय करत चला. पण चुकी काय होते की आपण स्विंग ट्रेडिंग करतो आणि स्विंग ट्रेडिंगवरून आपण कन्वर्ट होऊन जातो लॉंग टर्म इन्व्हेस्टरमध्ये. ही चुकी होऊन जाते, तुमचा फंड पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो. मग असे स्टॉक जे असतात ना, कोणताही स्टॉक असू द्या, काही वेळेला तो स्टॉक 1-1 वर्ष 1.5 वर्ष पण घेत असतो, तुम्हाला प्रॉफिटच देणार नाही. म्हणजे तुमचा फंड ब्लॉक झाला, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकत नाही. आणि त्यामध्ये पण काही जणांचं काय चुकतं की मार्केट टॉपला असताना, स्टॉक टॉपला असताना ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. टॉपला कधी इन्व्हेस्टमेंट करायची नसते. मार्केटमध्ये थोडे करेक्शन आलं की मग आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असते. मोठा पैसा मार्केट खाली आल्यानंतर लावायचा असतो. तरी पण थोडा बॅकअप ठेवायचाच. बॅकअप आपण ठेवलाच पाहिजे. पूर्ण पैसा नाही. मला 10 लाख रुपयांचा पोर्टफोलिओ बनवायचा आणि मार्केट जेव्हा टॉपला असतं तेव्हा मी पूर्ण फंड लावून द्यायचा, ही सर्वात मोठी चुकी होत असते तुमची. मार्केट टॉपला आहे, तुम्हाला करायची इन्व्हेस्टमेंट, थोडा फंड लावा. मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन येतील मग थोडं जास्त फंड लावा. अशा पद्धतीने एक रणनीती असली पाहिजे आपली मार्केटमध्ये काम करताना. आपण जातोच चुकीच्या पद्धतीने. पहिली गोष्ट म्हणजे आपण फुमोमध्ये ते काम करतो की नाही, हा स्टॉक इथे 3,000ला आहे ना, हा 6,000 झाला तर काय करायचं, हा निघून गेला तर काय करायचं. मग त्याच्यामुळे आपल्याकडून खूप मोठ्या चुका होत असतात. तर तसं करायचं नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, 15% निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे, 20% निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे तुम्हाला, त्याला होल्ड करत चला, काही अडचण नाही आहे. मार्केट तुम्हाला खाली येताना दिसतंय ना, म्हणजे या गोष्टी आपण जेव्हा मार्केटमध्ये बघू ना त्याला तेव्हा समजतील, असं समजणार नाही. तुम्हाला उतार चढाव मार्केटचे बघावे लागतील. तुम्हाला हे स्टॉक 5, 7, 8, 9% आता खाली येताना दिसतंय ना, ते स्टॉक तुम्हाला एका दिवसाला 15% चालताना पण दिसेल. ही जे मार्केट म्हणताय ना तुम्ही, हे खाली येत आहे तसंच ते वरती पण जात असतं. रिव्हर्सल पण त्याच्यामध्ये येत असतात, पण जाणार वरतीच. जे स्टॉक तुम्ही म्हणताय ना आज 5% पडला,
उद्या पण 5% पडला. जेव्हा रिव्हर्सल यायला लागतो ना, तो स्टॉक एका दिवसाला 10% चालतो, दुसऱ्या दिवशी पण 10% चालतो, तिसऱ्या दिवशी 5%, एका दिवशी फ्लॅट, पुन्हा 10%. अशा पद्धतीने पण स्टॉक चालणारे असतात काही काही. त्यामुळे थोडा संयम ठेवायचा आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इक्विटीमध्ये पैसा बनतोच. चांगले स्टॉक असतील पैसा बनणारच तुमचा. आणि अशा पडत्या मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची नसते. पडणारे स्टॉक कधी पकडायचे नसतात. ETF मध्ये ॲक्युम्युलेशन करायचं. ETF जे असतात ना त्यांना म्हणणार पडतं मार्केट आणि ETF ते पण नुकसान देणार नुकसान. पण इंडेक्स जे असतात ना आपले ते रिव्हर्सल देतात. भले स्टॉक देणार नाही पूर्ण. आता निफ्टी 50मधले 50 स्टॉक जे असतात ना, हे 50 स्टॉक्स हे काय 50च्या 50 वरती जाणार नाही. त्याच्यामधले काही स्टॉक असे पण असू शकतात की ते खालीच राहणार 5-6 महिने, एखाद वर्ष. पण तुम्ही जर इंडेक्समध्ये लावलेला पैसा, ETF द्वारे आपण इंडेक्समध्ये लावतो पैसा, जर त्या ETF मध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर इंडेक्स देणारच रिव्हर्सल इथून. आणि तो जेव्हा रिव्हर्सल देणार तुम्ही येणार प्रॉफिटमध्ये. मग तुमचा पैसा फ्री होणार येते. मग असे स्टॉक नंतर तुम्हाला रिव्हर्सल देताना दिसतील, त्यांच्यामध्ये लावा पैसा. अशी कामाची आपली रणनीती असली पाहिजे मार्केटमध्ये. आपण चुका करतो, आपण स्वतःहून चुका करत असतो मार्केटमध्ये. हे कशामुळे होतं असतं? आपण म्हणतो ना की लॅक ऑफ नॉलेजची कमी असणं आपल्यामध्ये. तर ह्या गोष्टींवरती थोडा फोकस करत चला तुम्ही पण. आणि थोडा विश्वास ठेवत चला की समोरची व्यक्ती आपल्याला जे सांगते ना ती बरोबर सांगते, आणि तशाच पद्धतीने आपण काम पण केलं पाहिजे. आपला एकतर स्वतःवरती विश्वास नसतो तेव्हा आपण दुसऱ्यावरती काय ठेवणार? आपला स्वतःवरती विश्वास नाही आणि दुसऱ्यांवरती ठेवायचं काय? अमुक याने तर बनवलं होतं पडत्या मार्केटमध्ये पैसा, आणि हे म्हणताय बनत नाही पैसा, थांबलं पाहिजे आपण. का थांबायचं? आम्ही पण बनवू पैसा. मग तुम्ही काय करतात? उभारीने, ओव्हर कॉन्फिडन्सने काय करतात? मग तिथे पैसा लावायला सुरुवात करतात आणि मोठं नुकसान करून घेतात तुम्ही. ही सर्वात मोठी कमी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये. थोडा विश्वास ठेवला पाहिजे, त्यावरती अभ्यास केला पाहिजे आपण, नंतर पैसा गुंतवला पाहिजे. डायरेक्टली मार्केटमध्ये पैसा गुंतवू नका. मार्केट घेऊन पण जातं आणि देतं पण तेवढंच. मार्केटमध्ये आपण एकदम स्मार्ट पद्धतीने काम करत चालायचं. चुका कमी करायच्या. चुका कोणाकडून होत नाही, माझ्याकडून होत नाही का? होतात. पण कमी करायचं चुका आणि त्यांना सुधारायचं. हे जर केलं तर मार्केटमध्ये हळूहळू थोडा पैसा बनत जातो आपला. ठीक आहे, पण आपण घाई जास्त करत असतो. तर माझ्या मते सर्वांना समजलेलं असेल की पोर्टफोलिओ जो असतो त्याच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे. हा एक मुद्दा मी आजच्या दिवशी ठेवलेला होता, कारण की अशा पडत्या मार्केटमध्ये बहुतेक जण घाबरतात, भीती वाटते, सर्वांना भीती वाटते. त्यामुळे हा मुद्दा मी इथे मांडलेला होता आणि सर्वांना पटलेला असेल तो. ॲनालिसिस करण्यासारखं तसं काही नाही आहे. ट्रेंड निगेटिव्ह आहे, आपण फक्त लेवल बघणार. जसं मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये घेऊन जाणार, आज नाही करणार आपण 5 मिनिटांमध्ये ॲनालिसिस. का नाही करणार? मला ही कन्सेप्ट सांगायची होती. 5 मिनिटांमध्ये पण आपण काय बघणार की मार्केट खालीच येणार. 5 मिनिटांमध्ये जेव्हा आपल्याला स्ट्रक्चर चेंज होताना दिसेल आपण म्हणणार की मार्केट फक्त इंटरडेमध्ये रिव्हर्सल देत आहे, ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचं निगेटिव्ह असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये घेऊन जात नाही आहे. मी तुम्हाला तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे मार्केटमध्ये, तुम्ही आता सध्या इन्व्हेस्टेड आहेत, बहुतेक जण नवीन पण आहेत, पण पैसा मार्केटमध्ये तुम्ही गुंतवलेला आहे, तुमचा काही फंड मार्केटमध्ये लागलेला आहे. तर अशा वेळेला काय करायचं? आपण पॅनिक व्हायचं, भीती बाळगायची. माझा पैसा नाही का? माझा पण पैसा आहे. पण सकाळी लाईव्हवरती बघतात मी हसत असतो, दुपारी पण माझ्यासोबत बहुतेक जण असतात, मी त्यांच्यासोबत पण हसत असतो. चिंता करायची गरज नाही आहे. स्विंग ट्रेडिंग करताय तुम्ही, लॉसेस कट करून टाका, सर्वात चांगला पर्याय असतो. पडत्या मार्केटमध्ये एंट्री घेऊ नका. जास्त कालावधीसाठी तुम्ही पैसा मार्केटमध्ये गुंतवलेला आहे, बनवून राहा. मार्केट जसं जातं ना वरती, खूप मोठं प्रॉफिट देत असतं ते. फक्त थांबायचं आहे तिथे. नाहीतर असं नको व्हायला की बहुतेक जण मी बघतो ते काय करतात, पोर्टफोलिओ बनवलेला असतो लॉंग टर्मसाठी, बरोबर. हे पडतं मार्केट आहे, 10% निगेटिव्ह दिसतो, 15% निगेटिव्ह दिसतो पोर्टफोलिओ. तोच पोर्टफोलिओ पास्ट की ते पूर्ण स्टॉकला सेल करून टाकतात. का करतात सेल? की नको हा खाली आला तर काय करायचं, पुन्हा हा पोर्टफोलिओ 10% 20% निगेटिव्ह झाला तर काय करायचं? माझे सर्व स्टॉक निगेटिव्ह होतील, माझं नुकसान होणार या ठिकाणी. पण तोच पोर्टफोलिओ नंतर तुम्हाला 40% रिटर्न देऊन टाकतो. मार्केट वरतीच जातं, ते थांबतच नाही. मग तुम्हाला पश्चाताप होतो की मी विकलं नसतं तर बरं झालं असतं, आत्ता माझे रिटर्न चांगले असते. एक स्टॉकमध्ये मी 5% बुक करून टाकलं आणि समजलं की 2 महिन्यानंतर तो स्टॉक जो आहे ना 90% रिटर्न देऊन गेला. अशा गोष्टी होतात. त्यामुळे मार्केटमध्ये आपण बनून राहायला पाहिजे.
फक्त कंपनी आपली चांगली असली पाहिजे. ज्या कंपनीमध्ये आपण पैसा गुंतवतो आहे तीच कंपनी जर खराब असेल, पेनी स्टॉक असतील, तर ते तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. मग तिथे 5 रुपयांचा स्टॉक 50 पैशाला येऊ शकतो. मग तो स्टॉक 1 रुपयांवरती 10 वर्ष असतो. तिथे नुकसान होत असतं. तर ह्या सर्व गोष्टींवरती तुम्ही फोकस करा. आणि ह्या गोष्टी ज्या घडतात ना, खरं म्हणजे काय, थोडंसं नॉलेजचा अभाव. मार्केटला थोडं शिकत चला, मार्केटची ऑब्झर्वेशन करत चला. हे पडतं मार्केट जे असतं ना, याला बघत चला, त्याचा पण आनंद घ्या. आणि वरती जाणारं मार्केट जे असतं ना, त्याचा पण इथे आनंद घ्या. मार्केट खूप छान आहे आपलं इंडियन मार्केट. FIची सेलिंग होते, होऊ द्या. बहुतेक जण म्हणतील मला की FI तर कंटिन्युअसली सेल करत आहे, मार्केट कसं जाणार वरती? अहो तेच येणार बाय करण्यासाठी. जेव्हा FIची बाईंग चालू होणार, DI पण आपलं बाय करत जाणार सोबत. आपलं मार्केट थांबणार का? नाही थांबणार. त्याच्यामध्ये बाईंग येणारच आहे. किती दिवस खाली येईल ते? अजून 10% पडेल जास्तीत जास्त. 10% तर नाही पडणार, 5% पडेल अजून. जास्तीत जास्त 10% पडेल अजून. पण त्याला वरतीच जायचं आहे शेवटी. आपण सेन्सेक्स आणि निफ्टीची हिस्ट्री जर बघितली ना, चार्ट तुम्ही बघितले, यांच्यामध्ये अनेक प्रकारचे डिप आले मार्केटमध्ये, पण तसे ते गेले वरती. इंडेक्स वरतीच जाणार ते. त्यामुळे काळजी करायची नाही, इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि भीती बाळगू नका, तणावात येऊ नका. अभ्यास करत चला, पुढे चला, पैसा बनत जाईल आपला. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता ह्या पोर्टफोलिओबद्दल समजलेलं असेल. आणि मार्केटचा ट्रेंड इथे परफेक्ट निगेटिव्ह आहे. स्टॉक पण खूप सारे आपल्याला निगेटिव्हमध्ये जाताना दिसत आहे, त्यांच्यामध्ये पडू नका. ठीक आहे. माझ्या मते आजचा व्हिडिओ मी पोर्टफोलिओवरतीच खास करून बनवलेला होता, की पोर्टफोलिओमध्ये आपण कसं थांबलं पाहिजे, ट्रेडिंगमध्ये आपण काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजलेल्या असतील. निफ्टीमध्ये लेवल सांगायच्या झाल्या तर मग हा जो सपोर्ट होता 23,827चा, हा उद्याच्या दिवशी रेजिस्टन्स बनेल. आणि खाली एक सायकोलॉजिकल सपोर्ट येतो आहे 23,500चा. तो जर ब्रेक झाला तर मार्केट मग 23,350पर्यंत पोहोचू शकतं उद्याच्याच दिवशी. ते पण 23,350 या सपोर्टपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे या सपोर्टपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे ह्या ट्रेंडला पकडून चालणार ते. आता हाच सपोर्ट जो तुटला ना, हा मार्केटसाठी इथे काय बनेल? रेजिस्टन्स. ही लेवल रेजिस्टन्स बनणार. हा सपोर्ट होता पहिले, हा काय बनेल? रेजिस्टन्स. मग बघूया त्या लेवलच्या वरती मार्केट जातं आहे का, ते आपल्याला उद्याच्याच दिवशी समजेल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ नक्की सर्वांना आवडलेला असेल तर लाईक पण करा. एक छानशी लाईक करून जा तुम्ही. लाईक करत नाही, लाईकची संख्या फार कमी. व्ह्यूज असतात 400-500 आणि लाईक असतात 90. असं नसताना व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. आणि एक छानशी कॉमेंट करायची की हां, खरंच आजचा व्हिडिओ मला आवडला, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्हाला पटल्या, आम्ही पण त्याच पद्धतीने काम करू, आम्ही शपथ घेतो. गीतेवरती हात ठेवा वाटलंच तर, की पडता स्टॉक आहे त्याला पकडणार नाही. गीतेवरती आपल्या घरामध्ये भगवद्गीता असते ना, त्यावरती सरळ हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची की जो पडता स्टॉक मी पकडणारच नाही. जेव्हा त्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल येईल तेव्हाच त्या स्टॉकमध्ये एंट्री घेणार. ठरवून घ्या. कॉमेंट करायचं आहे सर्वांनी आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून जी व्यक्ती नवीन आलेली ना मार्केटमध्ये, ती चुका करणार नाही अशा व्हिडिओला बघून. ठीक आहे. आणि जिने पैसा गुंतवलेला आहे तिला भीती वाटणार नाही. समजलं का? त्यामुळे व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.